ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते पूर्णाई सायली नाश्ता देते काय त्याची वाट पाहत असते आणि ती तिथून निघून जाते। तेव्हा सायलीला पूर्णाईची काळजी वाटत असते आणि ती किचनमध्ये जाते। तेव्हा हिमल तिला बोलते तुम्ही आता पूर्णाईसाठी शिरा बनवताय पण ती आता खातील तरी काय। तेव्हा ती शिरा घेऊन पूर्णाईला जाते। तेव्हा तेवढ्यातच तिथे प्रिया येते। पण प्रिया दारूच्या नशेत असल्यामुळे तिला काय समजत नसतं की सायली काय घेऊन चालली। तेव्हा ती सायलीच्या हातातला नाश्ता म्हणजे शिरा घेते आणि बोलते मी हा शिरा घेऊन जाते। पूर्णाई बोलते तिला तू तर आता आलीस मग तू शिरा केव्हा बनव। तेव्हा प्रिया बोलायला लागते मला आधीच काम आलं आणि मी त्या कामानिमित्त गेले आणि हा शिरा मी आधीच बनवून ठेवला होता। तेव्हा पूर्णाई बोलते मग ते बघू तो शिरा। तेव्हा कल्पना बोलते ह्या शिऱ्यामधून साजूक तुपाचा वास येत नाही कारण की कोमट कोमट वास येतो। तेव्हा प्रिया बोलते मी घरातल्या साजूक तुपापासून हा शिरा बनवलाय। तेव्हा पुन्हा बोलते मग घरातला साजूक तूप खराब झालाय का। तेव्हा कल्पना बोलते ह्याला खवट वास येतो कारण की घाणेरड्या डालडा वापरल्यासारखा। हे ऐकल्यावर प्रियाकडे पडते कारण की तिने बाहेरून हा शिरा मागवला होता। तेव्हा कल्पना बोलते याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे काही नाही आणि फक्त बेदाणे आहे। तेव्हा प्रिया बोलते मी टाकले होते पण ते कुठे गेले काय समजतच नाही। तेव्हा कल्पनाला डाऊट येतो की प्रियाच्या तोंडाला दारूचा वास येतो। तेव्हा ती प्रियाला विचारते इथे असा वास काय येतो दारू पिल्यासारखा। तेव्हा प्रिया बोलते काय नाही प्रिया ही दारूच्या नशेत असल्यामुळे तिला काय समजत नाही की आपल्याला कोणी दारू पाजली आहे आणि तिला नागराजवर संशय येत असतो आणि प्रिया रूम मध्ये जाते आणि ती बडबडायला लागते। तेव्हा तिथे अश्विन येतो। अश्विनला समजत नाही की तन्वी अशी काय बडबडते। तेव्हा तो तन्वीला विचारतो तन्वी तुला काय झालं अशी का बडबडते। तेव्हा प्रिया अश्विनला बोलते काही नाही पण अश्विनला डाऊट आलेला असतो। अश्विन समजतो काही नाही आणि तो झोपी जातो पण प्रियाला काय झोप येत नसते आणि ती झोपेत बडबडायला लागते सायली तन्वी नाही मीच तन्वी आहे। ती झोपेतच लुडबुड करायला लागते। तेव्हा अश्विनला जाग येते। तेव्हा इथे कल्पना आणि पूर्ण यांना समजत नाही की काय चाललंय की कारण की अश्विनच्या रूम मधनं आवाज येत असतो आणि गडबड आवाज येत असतो। कल्पना आणि पूर्ण अश्विनच्या रूम मधनं कसला आवाज येतो बघायला जातात। जेव्हा रूम मध्ये जातात तेव्हा रूमची सिच्युएशन वेगळी असते। तेव्हा तन्वी बोलत असते मी आहे तन्वी आणि प्रिया वेड्यासारखी बडबडत असते। हे सगळं बोलत असताना प्रिया ही वेड्यासारखं करत असते। तेव्हा अश्विन बोलतो काय तू दारू पियालीस आणि अश्विन प्रियाला बोलतो तू दारू पियालीस आणि त्यासाठी तू बाहेर गेलेलीस। तेव्हा प्रिया सगळं सांगायला लागते की मी महिपनकडे गेली होती पण महिपननी मला ज्यूस न देता दारू दिली। तेव्हा अश्विन बोलतो तू काय बडबडस तू महिपनकडे का गेलीस। तेव्हा हे सगळं कल्पना आणि पूर्ण हे ऐकून घाबरलेले असतात आणि त्यांना समजत नाही की नवीन जोडप्यांचं लग्न झालं त्यांच्या रूम मध्ये कसं जायचं। तेव्हा ते दाराबाहेर थांबतात पण दाराबाहेर थांबताना त्यांना सगळं ऐकायला येतं। तेव्हा अश्विन बोलतो तू महिपनकडे काच गेली तुझा महिपनकडे जाण्याचा संबंध काय। तेव्हा प्रिया सांगायला लागतो की सेलिब्रेशन करायला कारण की महिपन शिकलेला नवीन वकील सापडलेली आहे आणि ती दामिनी देशमुख आणि ती कधी हारत नाही त्याच्यासाठी ती वकील त्यांनी केली आणि त्याच्यासाठी त्यांच्यानी पार्टी केली। तिथे महिपन आणि नागराज सुद्धा होता। त्या टायमाला मी त्यांना बोलले की मला ज्यूस द्या पण त्यांनी मला दारू दिली आणि ती दारू ज्यूस समजून ती दारू पियाली आणि ती दारू मला चढली आणि त्या दारूच्या नशेत ती प्रिया सगळं सांगत राहते। तेव्हा प्रिया बोलायला लागते मी झोपते आणि ती पायाला पडायला लागते आणि बोलते माझ्या पायावर तुळशी पत्र नाही। तेव्हा अश्विन तिच्या पायाकडे बघतो आणि ती बघल्यानंतर त्याला समजते की तिच्या पायावर तुळशी पत्र नाही आहे। तेव्हा अश्विनला समजतं की ही काहीतरी गडबड आहे ही तन्वी नाही आहे आणि महिपनकडे का गेली आणि नागराज काका तिकडे काय करत होते। त्याच्या मनात एक नव्हे तर 100 प्रश्न येत होते। त्याच टायमाला पूर्णाई आणि कल्पना आत येतात आणि त्यांना दिसतं की प्रियाच्या पायाखाली तुळशीपत्र नाही आहे आणि ती बडबडते। त्याच्यावरून सगळ्यांना डाऊट येतो की दारू पियाली आणि ती तन्वी नाही ते सगळ्यांच्या समोर येतं। कल्पना अश्विनला बोलते की काय हे सगळं काय चाललंय। तेव्हा अश्विन बोलतो ही महिपनकडे गेली होती आणि तिकडे महिपनकडे गेल्यानंतर ती सांगते की महिपनने तिला ज्यूसच्या बदली दारू पाजली आणि ती तिकडे का गेली आणि ती कशासाठी गेली हे मला काहीच कळत नाही आणि हे सगळं पाहून सगळ्यांना धक्का बसतो आणि प्रिया तन्वी नसल्याचे हे सिद्ध झालेले असते। आता ह्यानंतर कल्पना पूर्णाई आणि अश्विन हे प्रियाबद्दल काय ऍक्शन घेणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे।